संत ज्ञानेश्वर महाराजांचा 194वा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरी नगरीमध्ये आज संपन्न होतोय। पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग पहाटेपासूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात सुरू झाली आहे। सकाळी 4 वाजता पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये घंटानाद, काकडा, त्याचबरोबर पवमान, अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती पार पडली। 9 ते 11 या वेळेमध्ये प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं कीर्तन होणार आहे। दुपारी 12 ते 12:30 या वेळेत महानैवेद्य, तर 5 ते 7 या वेळेमध्ये श्री गुरूंची गुरुवार पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल। रात्री 8 वाजता प्रथमतः हैबत बाबा यांच्या वतीनं त्यांचे वंशज संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतील आणि त्यानंतर संस्थांची आरती सुद्धा होणार आहे। प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। पालखी सोहळ्यामधील प्रमुख मानकऱ्यांना देवस्थानकडून नारळ प्रसाद दिला जाईल आणि माऊलींच्या चलपादुका समाधी मंदिरातून वीणा मंडपामधल्या श्री गुरूंच्या पालखीमध्ये विराजमान होतील। पुढे पालखी देऊळवाड्यातून महाद्वारा मार्गे प्रदक्षिणा मार्गाने आजोळ घरी मुक्कामी होते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी। कैलास, आपण पाहतोय संपूर्ण अलंकापुरी दुमदुमून गेलेली आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीचं वातावरण आहे? ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आज अलंकापुरी अर्थातच आळंदीमध्ये पार पडतोय। मी सध्या पवित्र इंद्रायणी नदीच्या काठी उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते अलंकापुरीत दाखल झालेले आहेत। माऊलींच्या मंदिरात जाण्यापूर्वी भाविक जे आहेत ते पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करत असतात। काल रात्रीपासून अलंकापुरी आळंदीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। असं असलं तरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक येतात दरवर्षीप्रमाणे त्यांच्या गर्दीमध्ये काही कमी झालेली नाहीये। भाविक जे आहेत ते पावसाच्या एवढा पाऊस असतानाही मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आळंदीच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज जो आहे तो माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे त्याचे साक्षीदार होण्यासाठी हे भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठा उत्साह जो आहे तो भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे। मंदिरामध्येही अत्यंत धार्मिक असं वातावरण आहे। विठू नामाचा गजर, ज्ञानोबा माऊलीचा गजर जो आहे तो या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद कैलास दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज प्रस्थान करणार आहे आणि हा संपूर्ण पालखी सोहळा आज प्रस्थान केल्यानंतर मुक्कामी सुद्धा असणार आहे। विठू नामाच्या जयघोषामध्ये आज सर्वजण इथे आलेले आहेत। वारकरी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि हा संपूर्ण सोहळा आज प्रस्थान करणार आहे। 6 जुलैला ते पंढरपूरमध्ये दाखल होतील। आषाढी वारी आज त्यानिमित्तानं हा संपूर्ण पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे।